नमस्कार. बालभारती रिवाइंडच्या आजच्या या ऐतिहासिक आढाव्यात आपलं स्वागत आहे. आज आपण स्वराज्याच्या इतिहासातील असा एक प्रसंग पाहणार आहोत जो ऐकताना आजही अंगावर काटा उभा राहतो. बुद्धी, चातुर्य आणि अफाट साहसाच्या जोरावर शिवरायांनी केवढा मोठा पराक्रम गाजवला हे आपण आज पाहणार आहोत. चला तर मग थेट या थरारक प्रवासाला सुरुवात करूया. आता क्षणभर एक डोळे दिपवणारी कल्पना करूया. विचार करा, पुण्यातील लाल महालात शत्रूचा एक महाकाय सेनापती तळ ठोकून बसलाय. त्याच्या भोवती तब्बल 5 लाख 75,000 सैनिकांचा कडक पहारा आहे. आणि अशा या अभेद्य चक्रव्यूहात शिरून शिवराय एक अत्यंत धाडसी किंबहुना अशक्यप्राय वाटणारी योजना आखत आहेत. हे सगळं कसं घडलं असेल? ही रोमहर्षक घटना समजून घेण्यासाठी थोडं मागे जावं लागेल. झालं असं की विजापूरच्या आदिलशहाने शिवरायांशी तह केला. तह म्हणजे थोडक्यात शांतीचा करार. यामुळे दक्षिणेकडची बाजू काही काळ सुरक्षित झाली. मग स्वाभाविकच शिवराय उत्तरेतील मुघलांकडे वळले. त्यांच्या या आक्रमणामुळे दिल्लीचा मुघल बादशाह औरंगजेब भयंकर संतापला आणि याच रागातून त्याने शिवरायांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी आपला सख्खा मामा शाहिस्तेखान याला महाराष्ट्रावर पाठवून दिलं. आता हा शाहिस्तेखान काही साधासुधा शत्रू अजिबात नव्हता. तो जेव्हा पुण्यावर चालून आला तेव्हा त्याच्याबरोबर तब्बल 2.25 लाख सैन्य होतं. फक्त सैन्यच नाही तर या अफाट फौजेसोबत शेकडो हत्ती, उंट आणि भयंकर तोफाही होत्या. हे संकट म्हणजे स्वराज्यावर धडकणारं एक महाकाय वादळच होतं. आणि हे वादळ वाटेत येणारी शिरवळ, शिवापूर, सासवड अशी गावं उद्ध्वस्त करत थेट पुण्याच्या दिशेने येऊ लागलं. त्याने थेट पुरंदर किल्ल्यालाच वेढा दिला. खान मुजोरपणे पुढेच येत होता, पण पुरंदरच्या पायथ्याशी त्याला एका वेगळ्याच युद्धनीतीचा दणका बसला. ही युद्धनीती म्हणजे मराठ्यांचा प्रसिद्ध गनिमी कावा. आता साहजिकच प्रश्न पडतो की हा गनिमी कावा नेमकं काय असतो? तर आपले मराठे सैनिक डोंगर दऱ्यांमध्ये अत्यंत चपळ होते. अंगावर घुंगडी टाकायची, वाऱ्याच्या वेगाने धावपळ करायची, शत्रूवर अचानक हल्ला करायचा आणि लगेच जंगलात दिसे असं व्हायचं. यात त्यांचा हातखंडा होता. याच गनिमी काव्यामुळे शाहिस्तेखानाचं एवढं मोठं सैन्य अक्षरशः हैराण झालं आणि शेवटी कंटाळून खानाला पुरंदरचा वेढा उठवावाच लागला. पुरंदरवरून खान पुण्याच्या दिशेने वळला खरा, पण वाटेत त्याने चाकणच्या किल्ल्यावर हल्ला चढवला आणि तिथे त्याचा सामना झाला एका अतिशय शूर मराठा किल्लेदाराशी. त्यांचं नाव होतं फिरंगोजी नरसाळा. फिरंगोजींनी अत्यंत मोठ्या मर्दुमकीने खानाशी लढा दिला. सलग 2 महिने त्यांनी तो किल्ला लढवला, पण खानाच्या भयंकर आणि मोठ्या तोफखान्यापुढे शेवटी त्यांचा टिकाव लागू शकला नाही. फिरंगोजींचं हे अतुलनीय शौर्य पाहून शाहिस्तेखानही थक्क झाला. त्याने फिरंगोजींना मुघलांकडे नोकरी करण्याचं म्हणजेच बादशाही चाकरीचं खूप मोठं आमिष दाखवलं. पण धन्य ते फिरंगोजी नरसाळा. त्यांनी खानाची ती ऑफर थेट धुडकावून लावली. ते स्वराज्याशी आणि शिवरायांशी अगदी शेवटपर्यंत निष्ठावंत राहिले. यानंतर शाहिस्तेखान थेट पुण्यात आला आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याने चक्क शिवरायांच्या स्वतःच्या घरात म्हणजे लाल महालात मुक्काम ठोकला. त्याच्या फौजेने लाल महालाभोवती अवाढव्य तळ दिला. 1 वर्ष गेलं, 2रं वर्ष उजाडलं, पण खान काही लाल महालातून हलायला तयार नव्हता. उलट तो आपली फौज पाठवून रयतेची गुरवासरे ओढून आणत होता, शेतकऱ्यांच्या शेतांची नासधूस करत होता. भोवतालचा सगळा मुलूक तो अक्षरशः उद्ध्वस्त करत चालला होता. रयतेचे हे हाल पाहून शिवरायांनी एक अत्यंत धाडसी बेत आखला. या शाहिस्तेखानाची खोड मोडायचीच असा पक्का निश्चय त्यांनी केला. पण हे सोपं नव्हतं बरं का. लाल महालाभोवती 5 लाख फौजेचा खडा पहारा होता. पुण्यात कोणत्याही हत्यारबंद मराठ्याला प्रवेश करण्यावर बंदी होती. पण तरीही शिवरायांनी ठरवलं की मध्यरात्री लाल महालात घुसून खानाला धडा शिकवायचाच. विचार करा, हा किती धोकादायक निर्णय होता. पण या अशक्यप्राय मोहिमेत शिवरायांची बाजू एका महत्त्वाच्या गोष्टीमुळे भक्कम होती. लाल महाल हे शिवरायांचं स्वतःचं बालपणीचं घर होतं. त्यामुळे तिथली प्रत्येक खोली, दालन, खिडकी, दारे, गुप्तवाटा आणि चोरवाटा शिवरायांना अगदी तोंडपाठ होत्या. आणि दुसरं म्हणजे शिवरायांचे गुप्तहेर खानाच्या गोटात आधीच मोठ्या चलाखीने शिरलेले होते. त्यामुळे आतली खडानखडा माहिती त्यांना मिळत होती. आणि अखेर तो थरारक दिवस ठरला. ती रात्र होती 5 एप्रिल 1663ची. स्वराज्याच्या आणि भारताच्या इतिहासात कायमची कोरली जाणारी एक भयानक आणि अंगावर काटा आणणारी रात्र. तर झालं असं, रात्रीची वेळ होती. पुण्यात एका लग्नाची मोठी वरात वाजत गाजत निघाली होती. सर्वत्र मशाली आणि इंद्रज्योती जळत होत्या.
लोक नाचण्यात मग्न होते. शिवराय आपले काही अत्यंत निवडक आणि विश्वासू मावळे घेऊन अगदी शांतपणे या वरातीत मिसळले. हळूहळू वरात पुढे निघून गेली आणि सगळीकडे एकदम सामसूम भयानक शांतता पसरली. ह्याच अंधाराचा फायदा घेत शिवराय आणि त्यांचे मावळे लाल महालाच्या भिंतीकडे सरकले. आत कसं जायचं? तर त्यांनी चक्क वाड्याच्या एका भिंतीला भगदाड पाडलं आणि शिवराय महालात शिरले. खानाचे पहारेकरी रात्रीच्या वेळी झोपेत पेंगत होते. मावळ्यांनी क्षणाचाही विलंब न लावता अत्यंत चपळाईने त्यांना बांधून टाकलं. आता ही ऐतिहासिक मोहीम खऱ्या अर्थाने सुरू झाली होती. शिवराय आणखी आत शिरले. सगळीकडे मिट्ट अंधार होता. तितक्यात त्या अंधारातून कोणीतरी अचानक हातात तलवार घेऊन शिवरायांवर धावून आला. शिवरायांनी क्षणाचाही विचार न करता एकाच घावात त्याला ठार केलं. सुरुवातीला वाटलं तो शाहिस्ते खानच आहे, पण नंतर लक्षात आलं की तो खानाचा मुलगा होता. आता मात्र गडबड झाली. लोक जागे झाले आणि महालात एकच कल्लोळ माजला. गोंधळ वाढल्याचं पाहून शिवराय थेट खानाच्या खोलीतच घुसले आणि त्यांनी आपली भवानी तलवार उपसली. समोर साक्षात मृत्यू उभा राहिलेला पाहून शाहिस्तेखान प्रचंड हादरला. सैतान सैतान असं ओरडत तो जीव वाचवण्यासाठी खिडकीवाटे पळू लागला. खान खिडकीतून बाहेर उडी टाकणार तितक्यात शिवरायांनी विजेच्या चपळाईने त्याच्यावर एक जोरदार वार केला आणि त्या एका प्रहारात खानाची चक्क 3 बोटं कापली गेली. शिवरायांचा तो वार थेट त्याच्या जीवावर बेतणार होता, पण सुदैवाने फक्त बोटं तुटून तो कसा तरी बचावला आणि खिडकीतून उडी टाकून अंधारात पसार झाला. आता सर्वात मोठा प्रश्न होता तो तिथून सुरक्षित बाहेर पडण्याचा. पण शिवरायांची बुद्धिमत्ता पहा. मुघल सैन्याला पूर्णपणे गोंधळात टाकण्यासाठी शिवराय आणि त्यांचे मावळे स्वतःच शिवाजी आला, धावा धावा, पकडा त्याला असं जोरात ओरडत पळत सुटले. या युक्तीमुळे खानाची माणसं पूर्णपणे गोंधळली आणि कुठे शिवाजी असं म्हणत अंधारातच इकडे तिकडे वेड्यासारखी धावू लागली. स्वतःचं निर्माण केलेल्या या गोंधळाचा फायदा घेत शिवराय आणि त्यांचे सर्व मावळे अतिशय सुरक्षितपणे सिंहगडाच्या दिशेने निसटले आणि इकडे खानाचे बिचारे सैनिक मात्र रात्रभर शिवरायांना त्या अंधारात शोधतच राहिले. या एका रात्रीच्या घटनेने शाहिस्तेखान अक्षरशः हादरून गेला. त्याला वाटू लागलं की बापरे, आज फक्त बोटं तुटलीत, उद्या शिवाजी आपलं शिरच कापून नेईल. जेव्हा ही बातमी दिल्लीत औरंगजेब बादशाला समजली तेव्हा तो संतापाने लालबुंद झाला. त्याने रागाने खानाची रवानगी थेट बंगालला करून टाकली. मुघल सत्तेला आणि त्यांच्या अहंकाराला बसलेला हा पहिला आणि सर्वात जबरदस्त तडाखा होता. इकडे शिवराय मोहीम फत्ते करून परतले, गडावर तोफा उडाल्या आणि साऱ्या महाराष्ट्रात आनंदी आनंद झाला. या अभूतपूर्व ऐतिहासिक घटनेतून आपल्याला एक खूप मोठा धडा मिळतो. बुद्धी, धैर्य, वेगवान निर्णय घेण्याची क्षमता आणि स्वराज्यनिष्ठा यांच्या जोरावर कोणत्याही बलाढ्य शत्रूलाही धूळ चारता येते, हे तत्त्व शिवरायांनी स्वतःच्या कृतीतून जगाला दाखवून दिलं. पण शेवटी जाता जाता एक विचार नक्की करा. जर त्या रात्री शिवरायांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून हा अशक्यप्राय हल्ला केला नसता तर आज आपल्या स्वराज्याचं आणि महाराष्ट्राचं भवितव्य काय असतं? विचार करा आणि स्वराज्याचा हा जाज्वल्य इतिहास कायम ध्यानात ठेवा. आजच्या या भागात इतकंच. पुन्हा भेटूया अशाच एका थरारक कथेसोबत.